प्रेस दिला. तुम्ही बघू शकता हातग्याची फुलं आहेत बरं का. हे बघा अशा लांबके लांबके शेंगा असतात. ह्याला आपला गवारची भाजी कशी सुक्की करतो तसं करायचं. का शेंगदाणाच कुठं मी आबडदबड कुटून घेतलाय. हो काय लसूण कोथिंबीर अशी कुटून घेतलंय. कांदा टमॅटो तुम्ही पाहू शकता. मी आता फोडणी देणार आहे बघा. गॅस तापायला ठेवते गॅसवर. तुम्ही बघू शकता कढई तापायला ठेवलेली आहे. आता आपण तेल टाकूया. तुम्ही बघू शकता मी मस्त हातग्याची फुलं सुक्की भाजी करणार आहे बघा. तुम्हाला दाखवते. आधी पहिल्यांदा काय टाकायचं बघा. अद्रक लसूण टाकायचं. बघू शकता वास सुटतो मस्त मध्ये. टोमॅटो कांदा संचित टाकायचा. तुम्हाला पद्धत वेगळी दाखवते. हे पण हे तेलातच भाजायचं. म्हणजे कसं हे जरा वेगळे आहेत ना. हातग्याचे शेंगाचे आहेत ना शेंगा. तर तुम्ही बघू शकता चांगलं तेलात पडतायची बरं का. मग तिखट वगैरे सगळं टाकायचं. खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही बघू शकता मीठ चवीपुरतं टाकलंय. कसं पडतायचं बरं का. सगळी तिखट असे वरून टाकायचं. तुम्हाला जेवढं पाहिजे तुम्ही टाकू शकता बरं का. घरातले मसाले सगळे टाकू शकता. खूप सुंदर भाजी होती बरं का. हळद थोडी शेंगदाण्याचं पोट आबडदोबड मग दाखवते बरं. तुम्ही बघू शकता किती सुंदर बाई. थोडा आबडदोबड अजून कुठं टाकला बरं का मी. बघा कसली शिजली बघा. कशी झाल्यात हातग्याची फुलाची शेंगाची भाजी बरं का. सुक्की भाजी. हातग्याची फुलं असते ते चांगलं असतं बरं का आपल्या शरीरासाठी. बघू शकता तुम्ही. बघा इतकी सुंदर भाजी झाली ना. 10 मिनिटाच्या आत भाजी होती बघा. ही कवळ्या शेंगा असताना तर खूप लवकर होतं. तुम्हाला मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते बघा. कशी झाल्यात शेंगा. हातग्याच्या फुलाच्या शेंगाची भाजी. तुम्हाला माझं करणं आवडलं असं माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू. धन्यवाद. आमेन.